यू आर नो दॅट आपण लास्ट टाइम शिकलो होतो हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. त्यानंतर आपण काय पाहिले होते? डायोड पाहाला, झेनर डायोड पाहिला होता, स्पेशल पर्पज डायोड आहे ना. मग आपण म्हणत होतो आता जसे वेगवेगळ्या प्रकारचे डायोड असतात आहे ना. आता आज आपण शिकू सोलार सेल बद्दल माहिती आहे की नाही. मग सोलार सेल काय? सोलार सेल तुम्ही पाहिले असेल, सोलार पॅनल तुमच्या आसपास आहे की नाही. काय करतात सोलार पॅनल? कोण सांगेल मला? सनची जी एनर्जी असते, सनची जे लाईट एनर्जी असते ते शोषून घेतात आणि काय करतात? इलेक्ट्रिसिटी आहे की नाही. आपल्या शेजारी पाटील तर घरी आहे की नाही, त्यांना सोलार पॅनल लावलेला आहे. लक्ष द्या. हा, सोलार पॅनल मध्ये क्या होता है? सोलार पैनल जो होते हैं वो सोलार पैनल बनते कैसे हैं इसके बारे में हम स्टडी करेंगे है ना. सोलार पॅनलवर तुम्ही असं पाहिलं असेल की जे सोलार सेल असतात हे काय काम करतात. सोलार सेल हे छोटे छोटे सोलार सेल किंवा तुम्ही असं पाहिलं असेल छोटे तिथं पॅनल आहे की नाही, हे काय कन्वर्ट करतात, जे लाईटची एनर्जी असते ना, सन पासून ज्या लाईट रेस त्याच्यावर इन्सिडंट होतात, त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन करत असतात इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. वी ऑल नो दॅट अमॉंग ऑल द फॉर्म्स ऑफ एनर्जी है ना, इलेक्ट्रिकल एनर्जी इज द बेस्ट एनर्जी है ना. आपण पाहतो की सगळे जे फॉर्म आहे एनर्जीचे, जसं हीट एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे, याच्यामध्ये सगळ्यात कम्फर्टेबल सगळ्यात चांगली कोणती असते? इलेक्ट्रिकल एनर्जी असते. कारण ही एक अशी एनर्जी आहे याचं कन्व्हर्जन आपण कोणत्या एनर्जीमध्ये सहज करू शकतो. जसं आपण रात्री लाईट गेलेली आहे तर तुम्ही जनरली तुमचे कामं करू शकतात का पद्धतशीरपणे आहे की नाही. मग विचार जर आपल्याला काय करावं लागते की आपल्याला काय करावं लागते की रात्री काही दिसत नाही तर आपण काय करतो असतो? दादू नाही लाईट लाव. काय करतो? लाईट लावतो आहे की नाही. मग आता लाईट लावतो त्यामुळे आपल्याला सगळं दिसते आहे ना. मग हे जे लाईट एनर्जी आहे, रात्री सूर्यप्रकाश असते काय? नाही. पण आपली लाईटची गरज कोण भागवते? बल्ब आहे ना. इलेक्ट्रिकल एनर्जी लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आहे की नाही. जर जेवण वगैरे बनवायचं असलं, जनरली कोणी हॉस्टेलमध्ये राहते आहे ना, तर ते इंडक्शनचं काम पडते पाणी गरम करायला, तर तिथं हीट एनर्जीचंही काम इलेक्ट्रिकल एनर्जी करते आहे की नाही. जर आपल्याला आता गरमी होत आहे तर आपण फॅन लावला, कूलर लावतो आहे की नाही. एसी संकेत सर एसी. मग आपण काय करत असतो, आपल्याला काहीही पाहिजे असलं तर इलेक्ट्रिकल एनर्जी तर सहजरित्या करू शकतो की आपण. विचार करा, लाईट नसती तर, इलेक्ट्रिसिटी नसती तर, इमॅजिन करू शकता काय तुम्ही आहे ना. मग आपली लाईफ एवढ्या सहजरित्या उज्ज्वल आपण इमॅजिनच नाही करू शकत आहे की नाही. कारण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी करताही लाईटची आवश्यकता लागते. हा, बिना मोबाईलचं कामच चालत नाही बरोबर आपला पार आहे ना. आता काय हे जे एनर्जीचा विषय होता हा आपल्या सोलार सेलमध्ये पहा किती इम्पॉर्टंट रोल प्ले करते. जनरली आपण काय करतो, काही गोष्टी यूज करून इलेक्ट्रिकल एनर्जी त्याचं रूपांतरण करतो. फॉर एक्झाम्पल जसं आता मधात लोड शेडिंग चालू झाली, कशामुळे? तुम्ही ऐकलं असेल न्यूज मध्ये कोळसा कमी आहे ना. न्यूज चुकून कधी कधी आपल्याच्या बटन दबते आणि ते घरात बाबा वगैरे काही कोणी थांबवायच्या हातात आपण लगेच जम्प करून टाकतो. पप्पाना पाहिलं तर राहू दे थोडा वेळ आहे ना, पटकन बदलून टाकतो आपण. पण मग तन्मय असं करताना कधी कधी आपल्याला ऐकू येते न्यूज आहे ना. त्यात तुम्ही पाहिलं असेल कोल न्यूज. भारतात कोळशाची कमी आहे. जो कोळसा कशा करता यूज होते? इलेक्ट्रिसिटी करता. ओके, दात घासायची गोष्ट वेगळी आपली उज्ज्वल, जनरली आपण कशाला करतो? इलेक्ट्रिसिटी. काय के कन्वर्जन में यूज होता है वो इलेक्ट्रिसिटी. ओके, ये सारी जो बातें अपने डे टू डे लाईफ आपण रिलेट कर रहे हैं. आपण पहा, कोळशाची कमी पडली तर आपला इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याकरता प्रॉब्लेम आला आहे की नाही. जसं आता कोळसा कमी पडला म्हणून आपल्याला लोड शेडिंगला सामोरे जावं लागत आहे ना. 4-4 तास 8-8 तास लाईट जात आहे ना. याचं नुकसान काय होते की आपली जी कम्फर्टेबल लाईफ आहे ना, आपण ओरिएंटेशन कोणाकडे असतो की आपण विकासाकडे. आपल्याला कम्फर्ट झोन पाहिजे बरोबर. कूलर झोन मस्त झोपून राहतो आपण आहे ना. म्हणजे आता जर आपल्याला लग्नातही बोलवणं असलं तर आपण सगळ्यात पहिले मेन होतो वरण भात वांगे पाहिजे की बुफेट आहे. बुफेट असलं तर जा, नाही तर मग कूलरच्या बाहेर कोणी निघत नाही आहे ना. बरोबर आहे बरोबर.
मग आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ना, अरे हे गंमतची गोष्ट आहे बरोबर, जनरली आपण जातो. मग आपण काय करत असतो, पृथ्वीराज सर शांतता, इतना भी सच नहीं बोलना था. ओके, आपण काय करतो की ज्या वेळेस आपण काय करतो, ह्या सगळ्या इलेक्ट्रिकल एनर्जी बद्दल आपण माहिती पाहत होतो है ना. आपण ह्या इलेक्ट्रिकल जो लाईट वगैरे जात आहे, लोड शेडिंग आहे, याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम फेस करणं पडतात है ना. का बरं, कारण की कोळसा कमी पडला. आता कोळसा हा काही रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी नाही आहे. कोळसा हा नाशवंत आहे, तो काहीतरी कोळशाचे साठे संपतील, पेट्रोल डिझेलचे साठे संपतील, त्याच्यापासून तयार होणारी वीज निर्मितीमध्ये आताच आपल्याला एवढा फेस करणं पडत आहे. आपले लेकर बिचारे पाहता की नाही काय मी आहे ना, कोळसे सारखे दुसरं काही बात हो. बर, मग आता ह्या गोष्टीला विचार करा, ही संपणारी गोष्ट आहे. हे रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे काय, नाही आहे. याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम फेस करणं पडते. विचार करा, आपण कोळशापासून वीज निर्मिती करतो है ना, इलेक्ट्रिसिटी आपण निर्माण करत होतो कोल पासून. आता कोलच्या जागेवर पेट्रोल डिझेल वापरणं पडेल. हे नाशवंत आहे, कधीतरी याचे साठे संपतीलच इंधनाचे है ना. आता सन पहा, सन हा नॅचरल सोर्स ऑफ एनर्जी आहे. सन पासून जे एनर्जी येते, आपण जे अर्थवर रिसीव्ह करतो इन द फॉर्म ऑफ हीट, इन द फॉर्म ऑफ लाईट. सन हा अनंत काळापासून आहे, म्हणजे बऱ्याच वर्षापासून आहे ना, लहानपणापासून पाहतो चालू आपण त्याला है ना. तो पुढेही राहील जोपर्यंत आपण आहे ना. तर आता गोष्ट अशी होती संकेत, की सन हा रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे. सन पासून जे आपल्याला एनर्जी मिळते ही कंटिन्युअस चालू राहते. सन पासून निघणारी एनर्जी कंटिन्युअस चालू राहते आणि हे अमर्यादित आपल्याला भेटत राहते फ्री ऑफ कॉस्ट. जर आपण सन पासून निघणाऱ्या लाईट रेजचं कन्व्हर्जन जर इलेक्ट्रिसिटीमध्ये करायला लागलो सक्सेसफुली, तर आपण पूर्ण जगाला वीज निर्मिती करून देऊ शकतो आहे ना. याचा आपल्याला फायदा होईल आणि असं काही टेन्शन नाही येणार नाही आपल्यामध्ये की आता कोळसा नाही आहे, आता सन नाही आहे, असं काही नाही आहे ना. भारत हा अशा जिओग्राफिकल झोन मध्ये येतो है ना, जिओलॉजिकल झोन मध्ये येतात भारत, की तिथं आपल्याला 12ही महिने सूर्य दिसायला मिळते. खास करून आपला महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, आज महाराष्ट्र दिन आहे की नाही. बस फार इकडे आपलं भाग्य थोर की आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो है ना. एवढा तर विषय आहे आपला की आपण 12ही महिने सूर्याला पाहतो. सनरेज, सन पासून येणारी एनर्जी, लाईट एनर्जी, हीट एनर्जी आपण काय करतो असतो, रिसीव्ह करतो. याचं कन्व्हर्जन जर आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये करणं शिकलो तर आपल्याला सगळ्यात याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाहीये. म्हणजे आपण लोड शेडिंगला कधी सामोरी जाऊ नये बरोबर. लोड शेडिंग सारख्या फालतू गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जातील डायरेक्ट, आहे की नाही. म्हणजे कंटिन्युअस लाईट, विचार करा, इमॅजिन करा लाईफ किती मजेदार आहे, कधीच लाईट जाणार नाही, आहे की नाही. मग जस्ट इमॅजिन, आता लोड शेडिंग मुळे घाम वगैरे येते ना, तर आपण हे इमॅजिन करूनच खुश होऊन जातो जरा, आहे की नाही. मग पाय काय ह्या सगळ्या गोष्टी चालल्या जातील आहे ना. मग आता याच्याकरता आपण सोलार सेलची माहिती किंवा याची जनजागृती करणं आहे ना, सोलार पॅनल जिकडे तिकडे बसवणं. आता आपल्या सरकारनं, तसं तर सगळ्या जगामध्ये याचं हे चालू आहे, पण आपल्या सरकारनं याच्याकडे जास्त जागतीनं लक्ष देणं लावलं बरोबर. आणि त्याच्याकरता आपल्या सिलेबसमध्ये तो टॉपिक आहे फार चांगलं. तुम्ही जर सोलार पॅनल, सोलार सेल इन्स्टॉल करू शकले तर जरूर करा आहे ना. हे हीट इलेक्ट्रिसिटी, म्हणजे जे तुमची इलेक्ट्रिसिटीची गरज आहे ते भागवेन. वरून तुम्ही एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी जर प्रोड्यूस करतात तर तुम्ही घराकरता युज करू शकतात आणि एमएसएबीला विकूही शकतात. एमएसएबी त्याचे तुम्हाला पैसे देते बरोबर, आहे की कोमल मॅडम. बाय. मग आता सोलार सेल कसा बनते याच्याबद्दल शिकू. म्हणजे पुढे चालून जर बसल्या घरी उन्हाळ्यात सुट्टीत बनवून टाकला कोणा तर मजा येईल नाही है ना. सो ऍज वन नो दॅट काय केलं आहे, एन टाईप सेमीकंडक्टर, एक प्युअर एन टाईप सेमीकंडक्टर घेतला. कसा म्हणा की ते प्युअर कसं करावं, सेमीकंडक्टर एन टाईपचा सेमीकंडक्टर ओके, ज्याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहे. कोणता पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी काय करते, हे एन टाईपची इम्प्युरिटी असते. याच्यामध्ये मेजॉरिटी कशाची असते, इलेक्ट्रॉन कशाची असते, आणि मायनॉरिटी कशाची असते, आहे ना. मग अशा एन टाईप सेमीकंडक्टरवर थोडीशी आहे ना काय केल्या जाते, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्या जाते आहे ना. ही जी ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आहे ना, जसं बोरॉन, त्यानंतर इंडियम, गॅलियम, जनरली बोरॉन पासून करतात. तर ही इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे याची जी वरची जागा असते ना, ही इथं हे पी टाईप सेमीकंडक्टर बनून जाते
लक्ष द्या, हे एन टाईप, हे पी टाईप. पी टाईप मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर असतात होल. काय असतात? होल. आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स काय असतात? इलेक्ट्रॉन. जास्त असतात होल. मग पूर्ण होलच आहे ना. मग पहा इकडे आता काय होते, हे सेल बनवण्याकरता आहे ना असं केलं जाते. याच्यावर SiO2 ची कोटिंग केल्यात. याला मेटल प्लेट्स वाला कॉन्टॅक्ट देतात, आहे की नाही. मेटल प्लेट लागतीलच आपल्याला, कारण ऑब्विसली मेटल प्लेट काय असतात? कंडक्टर असतात. कंडक्टिंग मेटल पासून आहे ना आपण ज्यावेळेस सोलार सेल बनवतो तर त्याचा जो बेस असतो है ना, बेस मध्ये किंवा सबस्ट्रेट बना हा एन टाईप सेमीकंडक्टर पासून बनवला जातो है ना. त्याच्या खाली हे मेटल कॉन्टॅक्ट दिले असतात, वर मेटल कॉन्टॅक्ट देतात. याच्यावर केली जाते SiO2 ची कोटिंग. काय केली जाते? SiO2 सिलिकॉन डायऑक्साइड आहे. काय आहे? याची कोटिंग केली जाते. याची जी कोटिंग असते ही अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग असते. कशी असते? अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग. म्हणजे शक्यतो याच्यावर पडणारे लाईट रेज जे आहे ह्या रिफ्लेक्ट नाही करत आहे ना. म्हणजे कसं की आता जर एक मिरर घेतला, एक आपण आरसा घेतला, त्याच्यावर लाईट रे पडली तर ते रिफ्लेक्ट करते. मग विचार करा, जेवढी एनर्जी येते ते जर रिफ्लेक्ट होत आहे तर आपल्या कामात नाही येत ना. किंवा साध्या जरी जागेवर जर आपण लाईट रे पडला तर काही ना काही प्रमाणात एनर्जी रिफ्लेक्ट होते. पण अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग काय करते? ते होऊ देत नाही. म्हणजे जेवढी एनर्जी आहे तेवढी आपल्या सगळी कामात येते है ना. आता लक्ष द्या, हे जे सोलार सेल आहे, हे सोलार सेल तर ते कन्स्ट्रक्शन आहे अशा प्रकारे बनवलं जातं. याला तुम्ही ह्या कन्स्ट्रक्शनला सांगताना इंग्लिशमध्ये जर आपल्याला जे आपण केलं त्यालाच आपल्याला इंग्लिशमध्ये सांगायचं. पण काय केलं होतं आधी? एन टाईप सेमीकंडक्टर घेतला. सो हाऊ टू मेक सोलार सेल? सो फर्स्ट वी टेक or we consider n-type semiconductor, purely n-type semiconductor. Then we add some trivalent impurity to the pure n-type semiconductor so that the small portion of that semiconductor is p-type. It becomes p-type. As you all know that p-type is that is positive type semiconductor. P-type semiconductor, the majority is holes and minority are electrons. Then in n-type there are holes in minority and electrons are majority. Now metal contacts are provided. Metal contacts are provided for the connection of batteries, and there is a coating. So we coat the layer with the anti-reflecting coating of SiO2, that is silicon dioxide. समझ में आया कंस्ट्रक्शन? अब क्या होता है देखो, काय होते, जसं लाईट रे याच्यावर इन्सिडेंट पडतात, when the light ray or sun rays are incident on the solar cells, what will happen? As you know that जैसे ही वो इंसिडेंट होगा इस SiO2 की एंटी रिफ्लेक्टिंग कोटिंग पर, जसा तो इन्सिडेंट होते त्यावेळेस फोटो इलेक्ट्रॉन म्हणजे हे जे असतात ना, हे कॉन्टॅक्टचे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे एनर्जाइज होतात आहे ना. यांना फोटो इलेक्ट्रॉन तुम्ही म्हणू शकता. फोटो इलेक्ट्रिक आपण शिकूच पुढे चालू आहे की नाही. हे इलेक्ट्रॉन काय करतात, लाईटमुळे या इलेक्ट्रॉनला धक्का देणं चालू होऊन जाते आहे ना. सो कॅन वी से दॅट बिकॉज ऑफ दिस इन्सिडेंट रेज ऑफ लाईट है ना, द होल्स फ्रॉम द इलेक्ट्रॉन फ्रॉम पी साइड आर ट्राई टू मूव टुवर्ड्स एन साइड. सो पीएन जंक्शन की तरफ ये पोटेंशियल बढ़ाना शुरू कर देते, और एन के जो होल्स है वो है ना पी सेमीकंडक्टर में जो मेजोरिटी चार्ज कैरियर वाले क्या करते हैं, फिर माइनॉरिटी वालों को धक्का देके निकाल देते. गदर पिक्चर देखा ना. तो अभी क्या होंगे, मेजोरिटी माइनॉरिटी को निकालते हैं, तो हर एक इसको एन रीजन वाले धक्का देकर पी में भेज दे देंगे, पी वाले एन रीजन में भेज देंगे. इस वजह से क्या होगा, अगर इलेक्ट्रॉन एक जगह से दूसरी जगह पे जा रहा है, मतलब रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड करंट. सो करंट विल स्टार्ट फ्लोइंग, and because of this metal contact our battery will get charged है ना. करंट फ्लो झाल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल. पोटेन्शियल डिफरन्स जर तयार झाला, पोटेन्शियल डिफरन्स जर डेव्हलप झाला तर त्याच्यामुळे काय होणार जोशी मॅडम, बॅटरी चार्ज होणार. की इथं जे बॅटरी लावलेली आहे आपण, ओके. आणि अशा प्रकारे सोलार सेल हा काय करतो, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन करत असतो इलेक्ट्रिकल एनर्जी. समजलं? सिंपल आहे की नाही सोलार सेल. हा विचार करा, हे जर सोलार सेल है ना, हे सोलारचे पॅनल आपण आसपास पाहत आहे. आजकाल स्ट्रीट लाईट वरही सोलार पॅनल वाले लाईट लावल्या जातात है ना. कशा करता, सकाळी हे लाईट चार्ज होतात, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन करत असतात इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, ओके. म्हणजे बॅटरी हे एनर्जी स्टोअर करतात, नंतर काय होऊन जाते, ते युज करतात रात्री, साहजिकच. बरं, सॅटेलाइट बद्दल माहिती आहे ना,
शिकलो होतो सॅटेलाइट लॉन्चिंग, मंगलयान है ना. मग पाय याच्यामध्ये जे सॅटेलाइट आहे जो पृथ्वीच्या अराउंड ऑर्बिटिंग करत आहे, ज्याच्यामुळे आपण सूर्यवंशम पिक्चर पाहू शकतो सेटमॅक्स वर, आहे की नाही. मग हे जे सॅटेलाइट आहे किंवा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, याला वर पॉवर द्यायला कोण जाईल? इथून आपण कुठपर्यंत बॅटऱ्या पोहोचवू वर. मग त्याच्याकरता तिथं सुद्धा याचं अप्लिकेशन होतं. सोलार पॅनल, त्याला त्याच्या पंखासारखे सोलार पॅनल लावलेले असतात, आहे की नाही. समज नाही तो सोलार सेलचे अप्लिकेशन भरपूर आहे. त्यानंतर तुम्ही असं पाहिले असेल रिस्ट वॉचेस किंवा कॅल्क्युलेटर आहे ना, ते जे असतात ना दुकानदाराकडे, किराणा दुकानाकडे, बरोबर, 120 रुपये साखर, त्याच्यावर तुम्ही पाहिलं असेल. त्याचे कॅल्क्युलेटरकडे आपण कुतूहलानं पाहतो थोडं, त्याच्यावर एक स्ट्रीप असते, हा एवढीशी सोलार प्लेट. म्हणजे जर त्यातले सेल गेले आणि एखादा आला त्याला गड्याला हिशोब येत नाही पद्धतशीर, तर तो त्याला थोडा वेळपर्यंत उन्हात ठेवून घेऊन कॅल्क्युलेशन करू शकते. समजलं काय? म्हणजे याचे बरेचसे अप्लिकेशन आहेत. आता तुम्ही सांगा काही अप्लिकेशन, बरोबर. हे डायग्राम काढून घ्या, हे काही काढायची गरज नाही, समजा करता होतं हे. ओके, डायग्राम पद्धतशीर काढा. हा इकडे लक्ष द्या. याचे आपण काय पाहिले? अप्लिकेशन युजेस पाहिले की पृथ्वीराज कुठं कुठं वापरतात सोलार सेल, है ना. आता हा सगळीकडे का बरं नाही वापरत? म्हणजे याचे ड्रॉबॅक आहे. तर याचा ड्रॉबॅक एवढाच आहे की याला जी कॅपिटल इन्स्टॉलमेंट कॉस्ट असते ना, म्हणजे कॅपिटल कॉस्ट लागते इन्स्टॉल करण्याची, ही खूप जास्त असते, है ना. जनरली जर तुम्हाला 10x10 किंवा 10x12 जर सोलार पॅनल बसवायचं असलं तर जवळपास 2 लाखापर्यंत खर्च येते, आहे की नाही. आपण बरेच जण काय करतात की म्हणजे जे समजदार शिकलेले लोक आहे, तर ते शिकलेले समजदार ते काय करतात, सोलार पॅनल बसवतात, कारण तो रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे म्हणून. नाही तर बाकीचे लोक काय म्हणतात, किंवा एवढी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा, एवढे पैसे याच्यात इन्व्हेस्ट करण्यापेक्षा बिजली का बिल जो भरेगा वो भरेगा. ओके, है ना. हा एक वेळेस वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, चांगलं आहे ना. आपल्याला महाग गोष्टी आवडत नाही किंवा परवडत नाही, म्हणून आपण म्हणतो की हा ड्रॉप आहे. सबसिडी मिळते. हा काय म्हटलं? इलेक्ट्रिसिटी स्टोअर होण्याकरता बॅटरीज असतात, ओके, है ना. त्या बॅटरी चार्ज होतात. ती डिपेंड करते तुमचा सोलार सेल केवढा आहे. आता तुम्ही एवढासा आणला आणि एवढा मोठा आणला, तर प्रत्येक वेळेस मी जर तुम्हाला म्हटलं बा 5 व्होल्ट, तर तुम्ही एवढा मोठा आणणार का फायदा आहे 5 व्होल्ट? नाही ना. तर ते डिपेंड करते त्याच्या साईजवर, कॅपॅसिटीवर. क्लिअर. साईज नुसार, त्याच्या एरियानुसार त्याची प्राइजेस चेंज होतात. कॅपॅसिटी, साईज याच्यानुसार त्याच्या प्राइजेस चेंज होतात. शेतकऱ्यांना याच्यामध्ये सबसिडी मिळते, आहे की नाही. आता सोलार सेल नंतर लक्ष द्या रे, सोलार सेल नंतर तुमचा आपला फेवरेट एलईडी बद्दल माहिती वापर. एलईडी वापरतात सगळे, अलग अलग गणपती देवी वाजव रे आपण करतो ना, लाल, हिरवा, पिवळा, निवडा. हा, तर ते जे एलईडी आपण पाहतो ते अलग अलग कलरचे एलईडी. एलईडीचा लॉंग फॉर्म काय कोणी सांगू शकेल? लाईट इमिटिंग डायोड. एलईडी लाईट इमिटिंग डायोड. म्हणजे या शब्दातच अर्थ आहे, लाईट इमिटिंग डायोड. डायोड असं आहे की जो काय इमिट करते? लाईट. समजलं. मग आता बँड बद्दल तर तुम्हाला माहितीच आहे. बरं, लग्नातला बँड नाही, कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड. कोणते बँड? हा, तर असं असते संकेत ते नेहमी बँड म्हणजे एकच नाही. ओके, बर पाय. सो आपण म्हटलं होतं हा हे आहे व्हीबी, व्हॅलन्स बँड. ओके, डोंट कन्सिडर विचार बिझनेस. ओके, होती आपली कंडक्शन बँड. कोणती होती? कंडक्शन बँड, आहे की नाही. मग आता कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड तुम्हाला माहितीच आहे. बँड विच इज आफ्टर द जस्ट इमिजिएट आफ्टर द व्हॅलन्स बँड इज कॉल्ड कंडक्शन बँड. काय होते की जसा या एलईडीला जसं आपण कनेक्ट करतो सर्किट मध्ये, है ना. एलईडी जसा कनेक्ट केला ते फॉरवर्ड बायसिंग मध्ये, तर हे इलेक्ट्रॉन एका बँड मधून दुसऱ्या बँड मध्ये जम्प घेतात. जम्प करत असताना काय करतात? लाईट
अरे लाईट इमिट करतात. काय करतात? इन द फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे काय करतात? हे लाईटचे जे पार्टिकल आहेत ना, हे फोटॉन इमिट करत असतात. फोटॉन ऑफ लाईट याला म्हणतात आपण, म्हणजे लाईटचे जे फोटॉन असतात है ना, लाईट एनर्जी काय करतात? इमिट करतात. जशा डायोडला फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट केला जातं, कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉन्स जम्प करून व्हॅलन्स बँड मध्ये जातात. ते सहजासहजी जात नाही, तर लाईट इमिट करत जातात. आहे की नाही? असतं की नाही काही काही? म्हणजे वरातीतून जाणं असलं तर इथून सरळ सरळ येते एखादा माणूस, तो काही घेंदन नाही वरातीचे, पण तटून जाताना नाचतच जाते. तो बँड संपला, नाचणं पण आहे ना. मग हे साधे सरळ जात नाही. हे एचनी एवढी एनर्जी ऑफ फोटॉन व एनर्जी ऑफ क्वांटा है ना. फोटॉनला म्हणतात क्वांटा. क्वांटम फिजिक्स बद्दल ऐकलं का तुम्ही? बरं, आता ऐकलं ना. 2 सेकंद पहिलं तर म्हटलं क्वांटम फिजिक्स है ना. मग हे एनर्जी ऑफ फोटॉन काय करतात? इमिट करतात. हे एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट इमिट करतात. इन द फॉर्म ऑफ लाईट इमिट करतात. मग आपण पाहतो की जसं हे जे एलईडी आहे वेगवेगळ्या कॉम्बिनेशन पासून बनतात. जसं गॅलियम आर्सेनाइड, ओके है ना. गॅलियम आर्सेनाइड झालं. त्यानंतर हे वेगवेगळे जे कॉम्बिनेशन आहे ना, गॅलियम आर्सेनाइड, गॅलियम पोटॅशियम आर्सेनाइड, ओके, फॉस्फाईड, गॅलियम फॉस्फाईड, गॅलियम आर्सेनाइड, फॉस्फाईड, हे जे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे याचे, हे काय करतात? एलईडीला वेगवेगळे कलर देतात. जर लाल कलरच्या एलईडीचं कॉम्बिनेशन वेगळं, पिवळ्याचं वेगळं, लालचं वेगळं, हिरव्याचं वेगळं, असे जसं जसं गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड है ना, जसं जसं तुम्ही कॉम्बिनेशन वेगवेगळ्या सेमीकंडक्टर्स करसाल तसं तसं डायोड बदलेन. डायोड बदलला, कलर बदलेल. समजलं? सो एलईडी स्टँड फॉर लाईट इमिटिंग डायोड. हे सुद्धा हे स्पेशल पर्पज डायोड आहे. ओके, यांना दाखवताना याचा सिम्बॉल आहे, सिम्बॉलिझम है ना, हे असं करू शकतात. याचं सोलार सेलचं सिम्बॉलिझम तुम्ही असं करू शकता. हा जो आपला सोलार सेल आहे हा आपला सिम्पल डायोड आहे. असं याच्यावर लाईट पडताना दाखवायचा, इकडे लाईट बाहेर जाताना दाखवायचा. खबर? हा एलईडी. हे कशाचं आहे? आणि हे कशाचं होतं? सोलार सेल. ओके, क्लिअर? समजलं का? लाईट इमिटिंग डायोड आहे ना. एलईडी सोपं आहे की नाही? आता आपण पुढे बघू सँडविच. सँडविच माहिती आहे तुम्हाला? ओके, आपण शिकू ट्रान्झिस्टर. काय शिकू? जसं डायोड मध्ये 2 सेमीकंडक्टर वापरला जातो, ते एन टाईप, पी टाईप. आता ट्रान्झिस्टर मध्ये 3 सेमीकंडक्टर वापरले जातात. आता मला सांगा, आपल्याकडे तर 2च आहे, एन आणि पी टाईप है ना, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. मग 3 कशा प्रकारे वापरल्या जाऊ शकतात इकडे लक्ष द्या है ना. एक तर 2 पीच्या मधात एक एन टाका है ना, किंवा 2 एनच्या मधात एक पी टाका आहे. समजलं? मग आता याला केलं जातं सँडविच है ना. हे बनलं सँडविच. ओके, सो याची डेफिनेशन पहा किती जबरदस्त आहे. कसं आहे पल्लवी मॅडम? When n type of semiconductor is sandwiched in between 2 p type of semiconductor, the device is called PNP transistor. याला काय म्हणायचं? The transistor is called PNP transistor. Then usual sir, when P type of semiconductor is sandwiched between 2 n type of semiconductor is called NPN transistor. जबरदस्त आहे की नाही? सँडविच येऊन लक्षात तर नाही. आता आवाज बंद. N type of semiconductor is sandwiched between 2 p type of semiconductor is called PNP transistor. P type of semiconductor is when sandwiched between 2 n type of semiconductor is called NPN. जसं दिसलं ना तसं नाव घ्या. ओके, समजलं? आता सिम्बॉलिझम लक्ष द्या. याच्यामध्ये पीएनपी ट्रान्झिस्टर म्हणा किंवा एनपीएन ट्रान्झिस्टर म्हणा, एक सेमीकंडक्टर म्हणजे एक साइड जे असते
ही हेवीली डोप असते. काय असते? याला म्हणतात इमिटर. काय म्हणतात? इमिटर आहे ना. एक असते की जे एकदम लाईटली डोप असते आहे ना, त्याला म्हणतात बेस. आणि एक असते जे मॉडरेटली डोप असते, त्याला म्हणतात कलेक्टर. काय म्हणतात? कलेक्टर. इमिटर इमिट करते. इमिटर काय करते? इमिट करते. कलेक्टर तर माहिती आहे, कलेक्ट करते. कलेक्टर काय करते? कलेक्ट करते. ओके. सो इमिटर मध्ये जे असते हे हेवीली डोप. इमिटर काय असतो? इमिटर हा एंड असतो ट्रान्झिस्टरचा, की जो इमिटर हा रिजन आहे, हा एंड आहे की जो हेवीली डोप आहे. हेवीली डोप region of a transistor is called emitter. Moderately doped region of transistor is called collector. And lightly doped region of transistor is called base. समजलं? इकडे तसंच आहे ना. आणि याचा जो सिम्बॉल आहे हा याच्याच प्रकार बनला बा. सिम्बॉल असं आहे ना, मी याला असं बनवला सिम्बॉल. ओके, लक्ष द्या. मुद्दाम हे जसं दाखवलेलं आहे तसं. हा ट्रान्झिस्टर कोणता आहे? PNP. मग याच्यामध्ये PNP ना, तर याला वाचताना PNP वाचायचा. हा एरो आतमध्ये देताना दाखवायचा. हा एरो काय सांगते? हा एरो काय सांगते? एरो जिकडे जात आहे ना, जिथून जात आहे तो झाला इमिटर, हा झाला बेस आणि हा झाला कलेक्टर. क्लिअर? मग असंच जर NPN ट्रान्झिस्टर आहे तर NPN ट्रान्झिस्टरला आहे की नाही, हा एरो बाहेर जाताना दाखवायचा. जिथं एरो तुम्हाला बाहेर जाताना दिसला तो काय आहे? NPN ट्रान्झिस्टर. समजलं? एरो आतमध्ये जाताना दिसला तर काय आहे? PNP ट्रान्झिस्टर. क्लिअर? समजलं याचे सिम्बॉल? आता हे सिम्बॉल मी आता असे दाखवलेले आहे. कोणाला आडवा आवडत नाही, कोणी कोणी काय करते? उभा सिम्बॉल काढत असतो. ओके आहे ना. तर हा कोणत्या टाईपचा आहे मला कोण सांगेल? NPN कसं काय ओळखला? एरो बाहेर चालला. ओके, एरो बाहेर चालला म्हणून म्हटलं NPN. एरो आतमध्ये जात असतात तर काय म्हटलं असतं? आहे ना. इथं क्लिअर आहे? समजलं? काही डाऊट आहे याच्यामध्ये? ओके. मग आपण असं करू आता बा, याची जे वर्किंग आहे, ट्रान्झिस्टर ऍज अन एम्प्लिफायर. आपण एम्प्लिफायर वगैरे लावतो की नाही? गणपती देवी आहे ना. तर ट्रान्झिस्टर ऍज अन एम्प्लिफायर कसं युज होतं? बरोबर. त्यानंतर ऑसिलेटर बद्दल माहिती, ज्याच्या VI कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल, आणि याला जोडतात कसं. नेहमी काय केलं जातं, या ट्रान्झिस्टरचा जे इमिटर बेस जंक्शन आहे याला बनवलं जातं फॉरवर्ड बायस. काय बनवलं जातं? फॉरवर्ड बायस. कसं बनते? पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह आहे ना. आणि जे बेस, जे इमिटर बेस जंक्शन इज ऑलवेज मेड फॉरवर्ड बायस, आणि कलेक्टर बेस जंक्शनला काय बनवलं जातं? रिव्हर्स बायस. रिव्हर्स कसं बनते? समजलं? असं असलं की रिव्हर्स बायस. क्लिअर? मग हे फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग याची कम्प्लीट आपण हे बनवतात कसं, बॅटरी वगैरे लावून, याच्या डायग्रामची माहिती आपण उद्या पाहू. आणि ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये उद्या शिकू. ओके. हॅव अ नाईस डे टू ऑल. तुमचा दिवस आनंदात जाओ. जय महाराष्ट्र.